आमच्या गावची रोजगार हमी अशा प्रकारची आहे. आता तुम्हाला गावच्या रोजगार हमीच्या समस्या सांगत आहे, तर चला आता इंटरव्ह्यू घेऊ आमच्या गावच्या रोजगार हमीच्या मजुरांची. तर चला आता अशा प्रकारची आहे रोजगार हमी. अशा प्रकारे आपल्या खैरी ग्रामपंचायतीमधील मजूर हे काम करताना यांचे दृश्य बघू शकता, कशा प्रकारे काम करत आहेत. चांगल्या प्रकारे ते मातीचा खोदीकरण आणि खोदीकरण करून या आमच्या रोजगार हमीच्या चांगला उत्खनन करून या रोजगार हमीचा काम करत आहेत. आणि अशा प्रकारे मजूर काम करत आहेत. आणि अशा प्रकारे हे माती खोदून साईडला जे आहे अशा प्रकारे मातीची भरणी असे केली जाते. आणि हे अशा प्रकारे चांगले खोदीकरण मस्त प्रकारे हे जे आहे धुऱ्यावर माती टाकली जाते. आणि अशा प्रकारे मजूर या आपल्या रोजगार हमीत राबत असतात. तर आपण या रोजगार हमीच्या मजुरांना आपण रोजगार हमीच्या कशा समस्या उद्भवतात हे आपण विचारूया. तर चला सांगा आता रोजगार हमीच्या समस्या सांगा आता तुम्ही. आम्ही रोजगार हमीची समस्या पैसा आमचे जमा झालंच नाही. पैसा जमा व्हायला पाहिजे का नाही. आता इतलं दिवस झालं का खाऊन आम्ही भाजीपाला नाही काही नाही. बरोबर आहे, पैसे जमा व्हायला पाहिजे. आमचा पैसा जमा व्हायला पाहिजे ना. आता बसू का करू. केंद्र सरकारला सांगावं लागते तुमचे पैसे किती पाहिजे तुम्हाला तुमच्या खात्यात. 200 रुपये रोजी पहिले पाहिजे हो ना. आता आमची 200 रुपये रोजी पाहिजे. 200 पाहिजे की 300 पाहिजे. 200 पाहिजे. आणि तुम्हाला रोजी किती भेटते आता. 150 रुपये. कोणाला कोणी म्हणतात 50 रुपये पडली म्हणतात रोजी. तर मग 50 रुपये पडेल. आपण 50 रुपये घ्याल. हो पण पडली म्हणतात ना कोणाकोणाच्या रोजीवर. भाताला माग हो येऊन सकाळपासून 7:30 आम्हा तुम्हाला रोजी किती पाहिजे सांगा. 160. का म्हणता तुम्ही त्या खासदारले. का म्हणता खासदारले कामरावचे आहेत प्रशांत पटोलेले. तिला सांगा रोजगार हमीची समस्या सांगा. प्रशांत पटोलेले रोजगार हमी किती पाहिजे भाऊ रोजी. 351. प्रशांत पटोले भाऊ तुम्ही ऐकून घ्या. नंदू भाऊची का आणि का म्हणता 351 रुपये रोजी. अजून काही तुम्हाला समस्या भाऊ. मग काय नाही तर मग रोजगार हमी तुम्हाला उन्हातानात राबावं लागते. तर मग तुम्हाला कष्ट कसा करावं लागते म्हणजे त्रास का होते. त्रास सांगा. त्रास तपन लागते. हो तपन लागते. हा पेंडाल पाहिजे. अजून तुम्हाला मग दिवसभर तुम्ही उपाशी राहता. तुम्हाला खावाले का पाहिजे जी. पाण्याची व्यवस्था पाहिजे. हो आपल्या घरून आंबील चटणी खाऊन येतून. काही तुम्हाला त्या मॅडम कोण काही बिस्किट पाकिट. मॅडम बिस्किट तर मॅडम काही बिस्किट नाही देऊन राहिले म्हणतात. तर मॅडमले आता बिस्किट द्यायला पाहिजे रोजगार सेवकीनले. तर आता तुम्ही सांगा काही. अजून त्यात खैरीवाल माजरी येथील मजूर यांची पाण्याची समस्या जी आहे. आमचे सरपंच साहेब सांगतात की मोठ्या मोठ्या मुंबईला की आमच्या गाव एकदम मस्त पाण्याने भरपूर धनाढ्य साठ्यांनी आहे. आणि आज आमच्या मजुरांकडून त्यांच्या व्यथा विचारून घेऊ की कशी समस्या या गावच्या पाण्याची. तर चला आता विचारूया यांच्या मजुरांना. तुम्ही सांगा पाण्याची समस्या खैरी गावच्या. तर सांगा आता कशा आहे पाण्याची समस्या. सरपंचाला सांगून टाका. रात्रात पाणी आम्ही पाणी भरतो. आम्हाला पाण्याची मोठी तकलीफ होते. आम्ही एक झोप मारतून. रात्री म्हणजे किती रात्री तुम्हाला पाणी भरावं लागते का. 12-1 वाजता पाणी भरतो. अरे बाबा मग झोप नाही हो. पाण्याची टंचाई आहे. आम्ही 2-3 दिवसाचा शिरा पाणी घेतो. नळावर पाईपा लावतात म्हणताय सरपंच साहेब. तुम्ही याची समस्या निवारण करा. पाईप लावते सरपंच साहेब पाईप काढा नळा. काही घरचं नळ आहोत का ते पाईप लावतात ना पाणी वागवतात. बरोबर गोष्ट आहे. आम्हाला पाणी नाही मिळून राहिला.
मजूर त्रस्त आहेत पाईप लावल्यामुळे, म्हणून सरपंच साहेब तुम्ही पाईपाची समस्या निवारण करा. अजून काही पाण्याचे झगडे काही होतात का? नळ एकच नळ का अजी हा झगडे सांगा, झगडे पाण्याचे एक पाणी नाही आहे, झगडे सांगा, झगडे पाण्याचे कसे झगडे होतात? होतच नाही का पाणी नाही भेटून राहिलं आम्हाला. अरे पाणी भेटून नाही राहिला सरपंच साहेब, याची समस्याचे निवारण करा. ढोला अजी ढोला का म्हणते? ढोला नाही भरला. पासून बांधून राहिला आता एक नाही बांधत नाही, एक नाही नळा ते पायपा फसवून ठेवला ते ती वारलं. आणि ते बोर मारला होता, याच्या काय झाला जी सांगा बरं? बोरवेल मारला होता. 2-3 बोर मारला तर पाणी नाही लागलं आणि आता हे बोर तर त्या बोरले 3 इंचीच्या पाणी लागला म्हणतात, तर तुमच्या गावी पाणी आला की नाही जी? लागला पण पाणी देवाली आहेत. अजी सरपंच साहेब, मजूर बहुत रस्त्या झाले आहेत, म्हणून तुम्ही आमच्या खैरी गावचा काही विकास करून द्या. विमानाने प्रवास करायला लावता अजी हा विमानानं प्रवास आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? आम्ही काय नाही जाऊ शकू बाबा, आम्ही नाही जाऊ ते विमानानं आम्हाला फक्त पाण्याची. हा अजी बाबाजी तुम्ही सांगा, आता विमानानं प्रवास तुम्हाला निवाचे आहे आता सरपंच साहेब, तर तुम्ही काय म्हणता सांगा जी. आम्हाला पाणी पाहिजे का? पाहिजे पाण्याची समस्या सोडवलं का सरपंचानं? हा अन अजी पीठ गिरणी चालू आहे म्हणते तुमच्या गावात, तर ते तुम्हाला फुकट पाणीनं पीठ गिरणी भेटते का? अजी ते चक्कीचा हा, तर चक्की चालू व्हाली आहे सरपंच साहेब, मजूर त्रस्त झाले आहेत. चालू व्हाले आहे सरपंच साहेब. आणून ठेवून दिला ते चालू केल्या. सरपंच साहेब, अशी खैरी गाव ग्रामपंचायतची अशी समस्या आहे या खैरी गावची, की पाण्याची समस्या आहे, रोजगार हमीच्या पैशांची समस्या आहे, आणि तुम्ही सोबतच जे आहे नळ आणि पीठ गिरणी चालू करून द्या. आमच्या खैरी गावचे मजूर हे पाण्याविना त्रस्त आहेत. ह्या अथक अशा परिश्रम जे ते रोजगार हमीमध्ये चालू आहे. तर ह्या गावच्या आमच्या समस्या आहेत, की सरपंच साहेब तुम्ही यांच्या निराकरण करा आणि निवारीकरण करून या गावच्या समस्या तुम्ही दूर करा, हेच आमची अपेक्षा आहे. तर ही अपेक्षा तुम्ही सॉल्व करा ह्या मॅटरला. सरपंच साहेब हीच आमच्या गावची अपेक्षा तुम्ही सॉल्व करा, तर आमचे मजूर तुम्हाला आनंदी होऊन पुन्हा एकदा सरपंच निवडणूक मध्ये उभे करतील आणि विजय करतील, म्हणून आमच्या गावच्या समस्या सोडवा. कॉमेडियन साहिल घरडे या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय खैरी, जय महाराष्ट्र.